सर्वतंत्र स्वतंत्र परब्रह्म पुरुषोत्तम भगवान श्री स्वामीनारायण निष्कुळानंद स्वामी रचित धीरज आख्यान कथा कथेचे श्रवण करून राहिलेले सर्व भक्तगण सर्वांना जय श्री स्वामीनारायण। निष्कुळानंद स्वामी काल आपण कथेमध्ये स्वामींनी लिहिलं ते श्रवण केलं। भक्तांच्या जीवनामध्ये अखंड भजन करणारा भक्त असला पण कधी दुःख आलं तर ते दुःख भगवंतांनी मला दिलेलं आहे आणि ते मला सहन करायचंच आहे असा संकल्प ठेवून स्वामी म्हणतात की ते दुःख सहन करून घ्यावं। कारण दुःख आणि सुख या दोघही वस्तू जीवनामध्ये येतच असतात। एक कवींनी खूप सुंदर म्हटलं आहे, जिंदगी तो हार जीत का नाम है, जिंदगी तो हार जीत का नाम है, हर पल खुशी गम का पैगाम है। मत छोड़ना कभी हौसलों का हाथ, मत छोड़ना कभी हौसलों का हाथ, चलते रहना ही जिंदगी का काम है। किती दुःख आले, किती अडचणी आल्या, हायवेने जात असताना जर गाडी पंक्चर झाली, दुसरं टायर गाडीमध्ये पडलं असतं, दुसरं लावून आपण तरतच आपला पुढचा मार्ग कापत असतो। त्या प्रकारे जीवनामध्ये कधीही तुम्हाला निराशा मिळाली, आता सध्या परिस्थिती अशी आहे, लहान मुलं असले 18-19 वर्षाची अजून कोमळ बुद्धी असते, म्हणजे तो 12वीत फेल झाला, काही दुसरी एक्झाम दिली असली त्यामध्ये फेल झाला, म्हणजे तरतच लटकून जात असतात, कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही। पण अशा समयी धैर्य धारण करून आणि आपण भगवंतांनी दिलेल्या अमूल्य देहाला त्याद्वारा दुसरे अनेक सत्कर्म कार्य करूया पण अशा रीतीने संपवू नये। आता भगवंताचा भक्त आहे, त्यांच्या जीवनामध्ये पण जेव्हा दुःख येतं तेव्हा तो भगवंताविषयीची भक्ती अजून दृढ करत असतो। कित्येक लोक असे आहे की भगवंतांनी जेव्हा संकट दिले त्या टायमाला सोडून देत असतात, तर तशांना असे समजावे की त्यांना जायचंच होतं पण काहीतरी बहाणा पाहिजे होता, काहीतरी त्यांना निघण्यासाठी एक तात्पर्य पाहिजे होतं आणि ते त्यांना मिळून गेलं म्हणून ते निघून गेले। बाकी बाहेर जासाल तर दुःख तर येणारच आहे, दुःख संसारचा नियमच आहे, संसारामध्ये दुःख सुख येणं। स्वामी म्हणतात प्रेमाने सहन करावे, कोणासारखे तर करसनसारखे। पण भगवंतांनी किती सुख दिलं त्यांना नंतर, ते कालकथा आपण ऐकली। पुढे स्वामी म्हणतात जेहने थाऊ होय हरी भगतजी, तेहने न थाऊ आ देहमा आसक्तजी। भगवान म्हणतात की ज्यांना भगवंताचे भक्त व्हायचे आहे, कथा ऐकणारे सर्व भक्त भगवंताचे भक्त आहे आणि आपल्याला पक्के भक्त व्हायचे आहे, तर भगवान निष्कुळानंद स्वामी म्हणतात की पहिली शर्यत आहे की ज्याला भगवंताचे भक्त व्हायचे आहे, स्वामी म्हणतात की त्यांनी देह आसक्ती सोडावी। देह आसक्ती म्हणजे अनेक प्रकार आहे, देहाभिमान, त्यानंतर आपल्या देहाविषयींची आसक्ती, हे सर्व सोडून जो राहतो आणि भगवंताचं भजन करतो तो भगवंताचा खरा भक्त आहे। मग थोडंसं डोकं दुखलं आणि मंदिरात जाण्याचं बंद झालं, थोडासा पाऊस पडला आणि मंदिरात काही जायचं नाही, पण गावातल्या गावात पूर्ण शहर भटकतो, आरशाच्या समोर राहून स्वतःच्या देहाला सजवतो, तर हे देहाभिमानीचे लक्षण आहे। आणि देहासक्ती म्हणजे स्वतःचा जो देह आहे तोच मी आहे, पण असं समजत नाही की हा देह मी नाही, हा तर मी आत्मा आहे। आपण काय समजून बसलो आहे की हे जे माझे 2 सुंदर हात आहे, 2 पाय आहे, कायम राहणार आहे आणि कायम मी या पृथ्वीवरती राहणार आहे,
असे विचार करूनच सध्या आपण सर्व जगत आहोत. पण आपण कोण आहोत? तर आपण आत्मा आहोत. स्वामी म्हणतात की जो भगवंताचा भक्त असतो त्याचं पहिलं लक्षण की जो स्वतःच्या देहाची आसक्ती ठेवत नाही. मग तो सफेद केस झाले तर झाले, मग त्यात काय करायचं आहे आता. मग त्याला तो मग जास्त स्वतः चांगला दिसण्यामध्ये टाईम वेस्ट नाही करत, तो मग भजनामध्ये व्यस्त करतो. दशरथ महाराज एक दिवशी मुगट घालत होते, घालता घालता एक सफेद केस दिसला. मग त्यांनी डाय नाही मारली. त्यांनी असा विचार केला की आता समय झाला की रामला मी माझं राज्य देतो. तर देहासक्ती सोडावी. देहासक्तीमुळे पण खूप दुःख येत असतात. दुःख कमी नाही आहे. स्वतःला मान सन्मान प्राप्त व्हावे अशी इच्छा, त्यामध्ये पण देहासक्ती आहे. हार कोणाला घातला जाणार आहे? ह्या देहाला घातला जाणार आहे. एक म्हातारी आजी होत्या, त्यांना 2 मुलं होते. आता आजी एवढ्या गरीब होत्या की झुपडीमध्ये राहत होत्या. आता काही लाकडं कापून विकायच्या आणि त्यामधून जे काही मिळालं ते मग त्याने घर चालवत होत्या. मुलं विदेशामध्ये अमेरिकासारख्या देशामध्ये सेट होते, तरी पण कोणत्या दिवशी काहीच पाठवत नव्हते. वर्षानुवर्ष निघून गेले. एके दिवशी एक मुलाला असा संकल्प झाला की आपल्या आई केवढी मेहनत करून आपल्याला शिकवलं, इथपर्यंत पोहोचवलं, काहीतरी आईसाठी करूया. आता यांची आई होती 80 वर्षाची होऊन गेली होती. एकदम खराब हालत होती. शरीरामध्ये फक्त हाडकं दिसत होते. तोंडामध्ये दात राहिले नव्हते. पूर्ण शरीर 8 दिवस पडलेल्या वांग्यासारखं झालं होतं. बगड्यासारखे केस डोक्यावरती सफेद होते. अशी हालत. 80 वर्ष 85 वर्षाचं वय. मुलाला असा संकल्प झाला, म्हणजे त्या मुलाने एक काम केलं की 2 सोन्याच्या बांगड्या त्याच्या आईसाठी पाठवल्या. आता त्या बांगड्या पोचल्या कुरिअरद्वारा. तिने पाहिल्या. आता 2 बांगड्या होत्या. 2 कामं झाले असते. एक तर घरामध्ये ठेवून ठेवल्या असत्या, दुसरं की एकात 2 बांगडी मोडून आणि सुंदर घर बांधून घेतलं असतं. पण यांना झालं की माझ्याकडे बांगड्या आल्या, मला संपूर्ण गावाला माहिती पडायला पाहिजे की माझ्याकडे बांगड्या आहे. आता एक तर वय झालेलं आहे, काहीच नव्हतं, मिळाले आहे. मग चोरांना आमंत्रण देण्यासारखी गोष्ट आहे. तर मग आजीनं काय केलं, सुंदर आंघोळ केली, मस्त ट्यूब लावल्या 2-3 फेअर अँड लवली सारख्या, गोऱ्या गोऱ्या झाल्या आजी. सुंदर शणगार केले, पातळ घातला आजीनं आणि सुंदर सोन्याच्या 2 बांगड्या घातल्या. माझ्याकडे 2 बांगड्या आहे बघा, गरीब आहे, बांगड्यांशिवाय दुसरी काहीच आजीविका नाही आहे, तरी पण देहाभिमान काय करवतो. आणि शणगार करून आजी तर निघाल्या संध्याकाळच्या वेळेला. गावामध्ये एक पाटीलचं घर होतं. त्याच्या घराच्या समोर आजी जाऊन म्हणतात, का हो पाटील, या घराला कलर कधी मारला? आता आजीच्या मनामध्ये असं होतं की मी असा हात पुढे करेल म्हणजे माझ्या हातातल्या बांगड्या आजी विचारतील, पाटील विचारतील की कुठून आणल्या, म्हणजे मी काय सांगेल, माझ्या मुलाने पाठवल्या. बस मला पूर्ण गावाला माहीत पडायला पाहिजे आणि सर्वांनी वाह वाह करायला पाहिजे. पाटीलने काही विचारलं नाही. कोण पाहणार आहे? 80 वर्षाचं शरीर आहे बिचारे. आजीने चाललं पण जात नाही. पूर्ण गावामध्ये फिरले पण कोणीही विचारलं नाही. कोणा लहान मुलाचा गाल ताणायचा तर त्याची आई पण विचारत नव्हते की आजी बांगड्या या सोन्याच्या आहे का. आता बाजारामध्ये गेल्या. बाजारामध्ये त्या मिरच्यावाल्यांना म्हणतात की का रे मिरच्या कशा दिल्या? हात ताणून ताणून विचारायच्या, घ्यायचं काहीच नव्हतं. टमाट्यावाल्यांना विचारलं, कोबीवाल्याला विचारलं, पण कोणीही काही विचारलं नाही की आजी या बांगड्या तुमच्या हातामध्ये या आणल्या कुठून तुम्ही? शेवटी त्रासल्या आजी. संध्याकाळ झाली, घरी आल्या, खाटवरती बसल्या आहे, समोर स्वतःची झुपडी आहे. काय करू? पूर्ण गावाला माहीत पडायला पाहिजे माझ्याकडे बांगड्या आहे. मग आजीने काय केलं, स्वतःची जी झुपडी होती राहण्याचं
ज्याशिवाय दुसरी काहीच राहण्याची व्यवस्था आजीकडे नव्हती, त्यांनी लावली आग. कारण सुवर्णाचा नियम आहे की तो अग्नीमध्ये चमकतं, सुवर्ण अग्नीमध्ये चमकतं. म्हणजे आजीने काय केलं, झोपडीला आग लावली आणि मग दोघं हात उच्चे केले, काय माझी झोपडी जळत आहे, माझी झोपडी जळत आहे. पूर्ण गाव गोळा झालं. ज्याच्या हातामध्ये काही घागर आली, कोणाच्या हातामध्ये ग्लास आला, कोणाच्या हातामध्ये काही लहानशी वस्तू पडली होती ते आली. जेवढं बाहेर आलं तेवढं, बाकी पूर्ण झोपडी जळून गेली. पूर्ण गाव लोक बिचारे दुःखी झाले की एक न एक आजी होती, तिच्याकडे काहीच नव्हते, लहानशी झोपडी होती आणि ते जळून गेली. तेवढ्यात एक 15-20 वर्षाचा युवान मुलगा त्या आजीकडे आला. आजीला म्हणतो, आजी खूप दुःख झालं की तुमचं सर्व काही जळून गेलं, पण चिंता नको करा, भगवान सर्व बराबर करतील. आणि बरं झालं या तुम्ही 2 बांगड्या घातलेल्या होत्या, या राहून गेल्या. आजीनं एक फिरवून असे मारले की नाही. आजी म्हणतात, 150 आणा. आधी बोलला असता तर झोपडीत जाळली नसती ना, या बांगड्यांच्या कारणाने झोपडी जाळली. कोणी मला विचारत नव्हतं की आणल्या कुठून. दृष्टांतचा सिद्धांत असा आहे की देहाभिमान, एकच आजीविका होती, एकच राहण्याचं स्थान होतं, तरी पण त्याला जाळून टाकलं. कशा कारणाने, की कोणी मला विचारेल, कोणी माझ्याशी बोलेल. हा देहाभिमान. मी आणला आणि मी सांगेल की माझ्या मुलांनी पाठवलं. तर हा जो देहाभिमान आहे हा खूप दुःख देत असतो. म्हणून कधी पण असे जे देहाभिमानी असतात ते कधी भगवंताचे भक्त होऊ शकत नाही. म्हणून देहाभिमानाचा त्याग करावा. जो देहाभिमानाचा त्याग करतो तो भगवंताचा खरा भक्त होतो. पुढे स्वामी म्हणतात की जगत सुखमा न जाडवू वडी विषय सुखने स्वाद, शुद्ध भक्त श्री हरितणा थाऊ जेवा जन प्रल्हाद. आता इथून धीरज आख्यानमध्ये 21 भगवंताच्या भक्तांच्या कथा सांगण्यात आल्या आहे. त्या 21 कथा इथून प्रारंभ होतात. प्रथमच कथा प्रल्हादजींची स्वामींनी इथून सुरुवात केली. स्वामी म्हणतात की दुःखाच्या वेळेला पण परिस्थिती अशी असली खराब तरी पण त्या समयी धीरज धैर्य धारण करणे हे भगवंताचं प्रथम लक्षण आहे. आणि तसे भक्त ह्या दुनियामध्ये भरपूर झाले. त्यापैकीतलं पहिलं नाव आहे भक्त प्रल्हादजी यांचं. भक्त प्रल्हादजींची कथा लगभग आपल्या सर्वांना माहिती आहे. भागवतजीच्या कथामध्ये भक्त प्रल्हादजींची कथा येतच असते आणि आपण ते श्रवण केलेलीच आहे. 6व्या दिवशी भक्त प्रल्हादजी यांची भागवत कथामध्ये कथा येतच असते. 3ऱ्या दिवशी तर प्रल्हादजी आहे हिरण्यकश्यपू यांचे पिता आहे आणि कयाधू त्यांची माता आहे. निष्कुळानंद स्वामींनी खूप अद्भुत रीतीने हा प्रसंग लिहिलेला आहे. भगवान नारायण यांनी वराह अवतार धारण केला आणि वराह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा भाऊ होता हिरण्याक्ष, तो पृथ्वीला रसातळमध्ये घेऊन गेला होता. भगवान वराह त्यांनी हिरण्याक्षसह युद्ध केलं, हिरण्याक्षचा वध केला आणि पृथ्वीला वरती घेऊन आले. हिरण्याक्षच्या वधानंतर हिरण्याक्षची पत्नी होती ते खूप रडायची. आता वहिनीला रडता पाहून हिरण्यकश्यपूला खूप दया यायची. अनेक वेळा त्यांना आश्वासन देत असायचे, चिंता नको करा, मी पण एके दिवशी नारायणचा वध करेल. ज्या प्रकारे नारायण यांनी तुम्हाला विधवा केले त्या प्रकारे मी पण लक्ष्मीजी यांना विधवा करेल. कयाधूला चिंता वाटायची, हा लक्ष्मीजीला विधवा करायला जाईल त्याआधी मी विधवा होऊन जाईल. कयाधू होत्या राक्षस पत्नी, पण भगवंताविषयी त्यांना पण श्रद्धा होती.
की माझे पती हिरण्यकशिपू ते उलट्या मार्गावरती जात आहे. एके दिवशी हिरण्यकशिपूने संपूर्ण मंत्रिमंडळाला बोलवलं आणि सांगितलं की आपल्याला नारायणला पराजित करायचं आहे, वध करायचा आहे, काय करावं लागेल. सर्वांनी एकत्र होऊन सांगितलं की नारायण तर खूप शक्तिशाली आहे, त्याला मारण्यासाठी तुम्हाला आधी तर तप करावं लागेल, तप करून आणि अमर व्हावं लागेल, नंतरच तुम्ही नारायणला मारू शकाल. मग तप करण्यासाठी तर वनात जावं लागेल, AC मध्ये बसले बसले तप तर काही होत नाही. मग हिरण्यकशिपून दिवस नक्की केला, वनामध्ये जात आहे. आता वनामध्ये जात असताना नक्की केलं की ह्या झाडाखालती बसून मी तप करतो. झाडाखालती हिरण्यकशिपू बसला, पद्मासन बांधून बसला आणि ब्रह्माजींच्या तपाचा प्रारंभ करण्यास तयारीच करत आहे. तेवढ्यामध्ये एक पोपट त्या झाडावरती बसला आहे आणि नारायण नारायण म्हणू लागला. बृहस्पती होते ते, नारायण नारायण म्हणू लागले. आता हिरण्यकशिपूच्या कानावरती नारायण शब्द पडला. हिरण्यकशिपू अचंब्यामध्ये पडला, या वनामध्ये कोण नारायण माझ्या शत्रूचं नाव घेत आहे. वरती पाहिलं तर एक पोपट होता. विचार केला की नारायण माझा शत्रू, त्याचं नाव ऐकल्याने पण अपशुकन होतं. एक काम करतो, आज अपशुकन झाला, आज तप राहू देतो, उद्या येईल पुन्हा. पुन्हा हिरण्यकशिपू घरी परत फिरले. कयाधू बाहेरच उभ्या होत्या. कयाधू म्हणतात का पुन्हा वापस, कारण की पत्नींना माहिती असतं की पती काय करणार आहे. आता त्यांनी विचारलं. हिरण्यकशिपू म्हणतात तप करायला गेलो होतो, प्रारंभ पण करतच होतो, पण माझा शत्रू नारायण त्याचं एक पोपट रटण करत होता, मला अपशुकन झालं, आता मी उद्यापासून जाईल तप करायला. हिरण्यकशिपूला झालं, कयाधूला झालं की नारायणचं नाव माझ्या पतिदेवांच्या मुखावरती आलाय, कधी येत नाही, आज आला आहे तर 108 वेळा यांच्या मुखातून मी नारायणचं नाव बोलवून घेते, भगवंताचं नामस्मरण तर होईल तेवढं. आणि कयाधू पुन्हा अर्धा एक तास झाला असेल, पुरा हिरण्यकशिपूकडे गेले आणि म्हणतात तुम्ही वनामध्ये गेले, खरोखर पोपट नारायण नारायण म्हणत होता. हिरण्यकशिपू म्हणता होय, तो नारायण नारायणच म्हणत होता म्हणे, मी ऐकलं बराबर. कयाधू म्हणता नाही नाही, तुम्ही बराबर ऐकलं नसेल, काय म्हणत होता तो. हिरण्यकशिपू म्हणतो की नारायण नारायण म्हणत होता. थोडा टाईम झाला, एका दीड दुसरा तास गेला, तेव्हा पुन्हा कयाधू विचारते की तुम्हाला काहीतरी भ्रम झाला असेल वाटतंय, पोपट केव्हा नारायण बोलणार आहे का म्हणे, आणि तो पण तुमचा शत्रू नारायण त्याचं नाव घेणार आहे, शक्यच नाही म्हणे, तुम्ही बराबर ऐकलं नसेल. हिरण्यकशिपू म्हणतो नाही नाही, मी बराबर ऐकलं, तो नारायण नारायणच म्हणत होता. पुढची कथा उद्याच्या दिवशी आपण श्रवण करू. सध्या कथेला विराम. सहजानंद स्वामी महाराज की